हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांना व्ही कॉमर्स अकॅडमी हे एक असं चॅनल आहे जिथे 11वी 12वीचे बेसिक कन्सेप्ट, त्याच्यानंतर पेपर पॅटर्न, बोर्ड एक्झामशी रिलेटेड अनेक व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत। हे चॅनल नेहमीच तुम्हाला या गोष्टींसंबंधी गाईड करत असते। मुलांना बोर्ड एक्झामच्या डेट्स डिक्लेअर झालेल्या आहेत। 11 फेब्रुवारी पासून तुमच्या एक्झाम असतील। बोर्ड एक्झाम म्हणलं की सुरुवातीपासूनच आपण थोडेसे त्याच्या बाबतीत घाबरलेलो असतो। म्हणजेच दरवेळेस प्रत्येक वेळेस आपण ऐकतो अरे बोर्डाचा पेपर आहे, 12वीला बोर्डाचा पेपर आहे। मग त्यामुळे थोडासा मुलांचा कॉन्फिडन्स लूज झालेला असतो आणि त्याच्यातच थोडंसं आपण जर पेपरमध्ये रिलॅक्स माइंडने पेपर दिला नाही किंवा थोडंसं गोंधळलेला असलं तर आपल्याला कधी-कधी आपल्याला येणारे उत्तर सुद्धा आपल्याला लिहिता येत नाही। त्यामुळे ॲट द टाइम ऑफ एक्झाम आपला माइंड रिलॅक्स असणे किंवा आपण शांततेत पेपर लिहिणे फार महत्त्वाचे। आणि जे आपण शांततेत पेपर कधी लिहू शकतो, ज्यावेळेस आपला पेपर विदिन टाइम कव्हर होतो किंवा जर समजा एक्झाम मध्ये दिलेला टाइम आहे त्या वेळेमध्ये जर आपला पेपर पूर्ण होत असेल तर आपल्याला टेन्शन येत नाही त्याच्या बाबतीत आणि पेपरच्या बाबतीत, आणि त्याच्यामुळे तुम्हाला येणारे उत्तर छान प्रेझेंट करता येतात। ठीक आहे, त्यामुळे टाइम मॅनेजमेंट ही पेपर प्रेझेंटेशनशी फार रिलेटेड आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी बोर्ड एक्झामचा जो पेपर आहे याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट कशी करायची। ठीक आहे, टाइम मॅनेजमेंट फॉर बोर्ड एक्झाम। आपला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचा पेपर 80 मार्काचा येतो आणि 3 आवर्स आपल्याला तिथे असतात। मग या 3 तासात आपला पेपर विदिन टाइम कव्हर झाला पाहिजे। विदिन टाइम म्हणजे काय, 3 तास आहे झाले होत आले तरी आपण पेपर लिहितोच आहे तर याला अर्थ नसतो। विदिन टाइम 3 तासामध्ये आपला पेपर पूर्ण पाहिजे। जवळपास 15 ते 20 मिनिटं आधी तुमचा पेपर पूर्ण पाहिजे, तर याला म्हणतात टाइम मॅनेजमेंट। ओके, तुम्ही 3 तास पूर्ण खरं डंपट्टी करताय, लिहितच चालले कोणत्याही प्रश्नाला आपण किती वेळ देतोय काय हे जर तुम्ही ठरवलेलं नसेल तर आपण काय होतं, जिथं 5 मार्काचा प्रश्न आहे तुम्ही तिथे अर्धा तास दिला, जिथं 10 मार्काचा प्रश्न आहे तिथे तुम्ही तो 10 मिनिटात कव्हर करताय प्रश्न, तर तिथे त्या प्रश्नाला व्यवस्थित न्याय देता येत नाही आणि एक्झामिनरला जसं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे तसं उत्तर तुम्ही जर लिहिले नाही तर तुमचा मार्कावर परिणाम होतो त्याच्यामुळे। ठीक आहे, त्याच्यामुळे 3 तासाच्या आत आपला पेपर कव्हर झाला पाहिजे। जवळपास 15 ते 20 मिनिटं आधी तुमचा पेपर कव्हर झाला पाहिजे। तर त्याच्यासाठी आजचा मी व्हिडिओ बनवलेला आहे टाइम मॅनेजमेंट फॉर बोर्ड एक्झाम। याच्यामध्ये आपण 3 तासामध्ये आपला अकाउंटचा पेपर कसा कव्हर करता येईल हे बघू। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, मी यापूर्वी सुद्धा काही 12वी एक्झामसाठी महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केलेले ते देखील बघा, ते देखील 12th एक्झाम बोर्ड एक्झामसाठी फार युजफुल आहेत। ठीक आहे, आणि हे व्हिडिओ बघून तुम्हाला निश्चितच बोर्ड एक्झाममध्ये चांगला स्कोअर करता येईल। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे, 20 मार्काचा प्रश्न आहे। ठीक आहे, 4 क्वेश्चन सेट याच्यात विचारले जातात 5-5 मार्काचे, म्हणजे एकूण याच्यामध्ये आपल्याला 20 प्रश्न सोडवावे लागतात। मग रिकाम्या जागा भरा, ट्रू ऑर फॉल्स, ॲग्री डिसॲग्री, आन्सर इन 1 सेंटेन्स, अशा वेगवेगळ्या टाईपचे 4 क्वेश्चन सेट आपल्याला सोडवावे लागतात। म्हणजे एकूण 20 प्रश्न आपल्याला अटेंड करावे लागतात। मग याच्यासाठी 30 मिनिट सफिशियंट आहेत। आता सपोज आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल तर तो पटकन कव्हर होईल तुमचा, पण जर समजा आन्सर इन 1 सेंटेन्स आला तर आपल्याला लिहायला वेळ लागेल। ठीक आहे, किंवा 1 वर्ड सबस्टिट्यूशन, तिथं आपल्याला वर्ड आठवायला वेळ लागला तर वेळ लागेल तो प्रश्न कव्हर करायला। मग असा ओव्हरऑल तुमचा फर्स्ट क्वेश्चन किती मिनिटात कव्हर झाला पाहिजे, जवळपास 30 मिनिटाच्या आतमध्ये तो कव्हर झाला पाहिजे। हे मॅक्झिमम लिमिट आहे, याच्यावरती वेळ जाऊ देऊ नका, कारण मग याच्यावरती तुम्ही जर वेळ जाऊ दिला तर 3 तास होऊनही जातील, तुमचा पेपर कव्हर होणार नाही। ठीक आहे, त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चनला किती वेळ द्यायचा, 30 मिनिटांमध्ये तुमचा हा प्रश्न कव्हर झाला पाहिजे। ठीक आहे, एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला तिथे घड्याळमध्येच लावलेला असतं। आता कधी कधी घड्याळमध्ये नेता येणार नाही, पण प्रत्येक हॉलमध्ये एक घड्याळ लावलेला असतं आणि प्रत्येक अर्ध्या तासाला बेल होत असते। त्यामुळे जर समजा तुमच्याकडे घड्याळ नसेल तरी बेलवर लक्ष ठेवणे किंवा हॉलमध्ये जे घड्याळ आहे त्याच्यावर लक्ष ठेवणे, या गोष्टी करून तुम्ही वेळेवर लक्ष देऊ शकता। ठीक आहे, मग ऑब्जेक्टिव्ह तुमचे किती वेळात कव्हर झाले पाहिजे, अर्ध्या तासात कव्हर झाले पाहिजे। फर्स्ट हाफ आवरमध्ये आपला फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कव्हर झाला पाहिजे। ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर,
त्याला और रिटायरमेंट ऑफ पार्टनर 10 मार्काचा प्रश्न येतो. मग हा प्रश्न आपला किती मिनिटात कव्हर झाला पाहिजे? 25 मिनिटात. आता हा प्रश्न किती मार्काचा? हा प्रश्न आहे 10 मार्काचा प्रश्न आहे. आता 10 मार्काचा प्रश्न आहे, याच्यामध्ये ॲडमिशनमध्ये गुडविलचे थोडेसे कॅल्क्युलेशन असतात, कॉम्प्लिकेशन असतात. ठीक आहे. रिटायरमेंटमध्ये सुद्धा न्यू शेअर कॅल्क्युलेट करणे, तर हे सगळं आपल्याला बघावं लागतं. त्यामुळे इथे सुद्धा थोडंसं कॅल्क्युलेशनला जवळपास हे दोन्ही प्रॉब्लेम सिमिलर टाईममध्येच कव्हर होतात. ठीक आहे. तुम्ही कोणताही अटेंड करू शकता. आपल्याला सेकंड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन हा या 4 टॉपिकवर येतो. ठीक आहे. ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म आणि बिल ऑफ एक्सचेंज. ठीक आहे. प्रत्येक टॉपिकचा प्रश्न 10-10 मार्कासाठी येतो. फक्त क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 टॉपिकचे प्रश्न विचारले जातात, क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 टॉपिकचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. हे अल्टरेशन सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. ॲडमिशनला तुम्हाला और दुसरा सुद्धा विचारू शकतात किंवा बिल ऑफ एक्सचेंज विचारतील. ठीक आहे. हा खाली घेतील, तर या टाईपने विचारू शकतात. असे चेंज होऊ शकतात. पण हे 4 टॉपिक तुम्हाला 10 मार्कासाठी येणार. मग 10 मार्काचा प्रश्न आपला 20 ते 25 मिनिटात व्हायला पाहिजे. ठीक आहे. सपोज थोडासा कॉम्प्लिकेटेड आला प्रश्न तर 25 मिनिटात. ॲडमिशनचा, रिटायरमेंटचा कॅल्क्युलेशन जास्त असतं, त्यामुळे 25 मिनिटं गृहीत धरा. जर समजा क्वेश्चन नंबर 3 आपल्याला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्मचा आला 10 मार्कासाठी. ठीक आहे. मग तो किती मिनिटात कव्हर व्हायला पाहिजे? 20 मिनिटामध्ये आपला कव्हर व्हायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे मॅक्झिमम 20 ते 25 मिनिटं या दोन्ही प्रश्नांना द्यायचे. आता डिझोल्युशन, बिल ऑफ एक्सचेंज हे पटकन होऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे 20 मिनिटामध्ये तो प्रश्न आपला कव्हर व्हायला पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 आहे इश्यू ऑफ शेअर्स. इश्यू ऑफ शेअर्स 8 मार्कासाठी येतं. 15 मिनिटात आपल्याला तो प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. त्यालाच और कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टम थेरॉटिकल प्रश्न आहे. ठीक आहे. तुम्ही कोणताही अटेंड करू शकता. हा प्रश्न 8 मार्कासाठी 15 मिनिटात आपला कव्हर व्हायला पाहिजे. इश्यू ऑफ शेअर्समध्ये तुम्हाला 7 ते 8 एंट्रीज विचारल्या जातात. त्यातही ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, त्यानंतर अलॉटमेंट मनी रिसिव्ड, फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड, तर ह्या एंट्री रिपीट अगेन येतात. फक्त तुम्हाला नेम चेंज करावे लागतात. ठीक आहे. त्यामुळे जास्त विचार या एंट्रीजला करण्याची गरज नाही. जसं बिल ऑफ एक्सचेंजमध्ये तुम्हाला थोड्या विचारपूर्वक एंट्रीज कराव्या लागते, तसं इश्यू ऑफ शेअरमध्ये रिपिटेशन जास्त आहे, त्यामुळे जास्त विचार करत बसण्याची गरज नाही. त्यामुळे ह्या 7 ते 8 एंट्रीज आपल्या 15 मिनिटात कव्हर होतात. ठीक आहे. त्यामुळे इश्यू ऑफ शेअर्स किंवा कम्प्युटराइज अकाउंटिंग दोन्हीपैकी कोणताही एक तुम्ही जो प्रॉब्लेम अटेंड केला त्याला किती वेळ द्यायचा? 15 मिनिटं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 5वा प्रश्न डेथ ऑफ पार्टनर आणि ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. एकमेकाला और येतात. डेथ ऑफ पार्टनर किंवा ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट कोणताही प्रश्न सोडवा 15 मिनिटात झाला पाहिजे. ठीक आहे. 8 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो आपल्याला. आता याच्यामध्ये जर समजा रेशो ॲनालिसिसचा आला तर रेशो काढणं एकदम सोपं आहे. मग सरळ सरळ तोच घ्यायचा. ठीक आहे. आता फायनान्शियल स्टेटमेंट्सवर तुम्हाला ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्सवर थोडं वेगवेगळ्या टाईपने प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. डेथ ऑफ पार्टनरमध्ये दरवर्षी तेच कॉमन अकाउंट विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला काही नाही प्रॉब्लेम नाही. इथं थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करावं लागतं. कोणताही प्रश्न तुम्ही अटेंड करा जो तुम्हाला सोपा वाटेल. 15 मिनिटात तो कव्हर झाला पाहिजे. ठीक आहे. 8 मार्कासाठी हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 कंपल्सरी आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा. 12 मार्काचा प्रश्न असतो. 30 मिनिटात कव्हर झाला पाहिजे. ठीक आहे. अर्ध्या तासामध्ये कव्हर झाला पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं मुलांना. सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं, ते आउटस्टँडिंग कॅल्क्युलेशन कसे करायचे, सबस्क्रिप्शनचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, हे थोडंसं कन्फ्युजन होतं. कॅपिटल किंवा रेव्हेन्यू या कन्सेप्ट थोड्याशा कन्फ्यूज होतात. त्यामुळे थोडासा वेळ इथे जास्त लागतो, पण तरीही मॅक्झिमम 30 मिनिटामध्ये हा तुमचा प्रश्न कव्हर झाला पाहिजे. ठीक आहे. 30 मिनिटामध्ये हा प्रश्न 30 मिनिटाच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. क्वेश्चन नंबर 7 फायनल अकाउंट. फायनल अकाउंटमध्ये आपल्याला थोडासा मार्किंगला किंवा अकाउंट ड्रॉ करणे, त्याच्यानंतर टायटल टाकणे अकाउंटचे, हे याला थोडासा जास्त वेळ लागतो. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न 30 मिनिटात कव्हर झाला पाहिजे. 12 मार्कासाठी फायनल अकाउंटचा आपल्याला प्रश्न येतो. ओके. म्हणजे फायनल अकाउंटमध्ये 3 अकाउंट बनवावे लागतात, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. ठीक आहे. मग किती मिनिटात? 30 मिनिटात आपला हा सुद्धा प्रॉब्लेम कव्हर झाला पाहिजे. मग आता इथं बघा क्वेश्चन नंबर 1 ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे. क्वेश्चन आहे 20 मार्काचा प्रश्न आहे. 30 मिनिटात कव्हर झाला पाहिजे. क्वेश्चन नंबर 2 10 मार्कासाठी 25 मिनिटात झाला पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आपला 20 मिनिटात कव्हर झाला पाहिजे.
क्वेश्चन नंबर 4 आपला 8 मार्काचा प्रश्न असतो, 15 मिनिटात कव्हर झाला पाहिजे. आणि क्वेश्चन नंबर 5 8 मार्काचा प्रश्न आहे, तो सुद्धा 15 मिनिटात कव्हर झाला पाहिजे. आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न 12 मार्क्सचा प्रश्न अर्ध्या तासात कव्हर झाला पाहिजे. आणि पार्टनरशिप फायनल अकाउंट सुद्धा अर्ध्या तासात कव्हर झाला पाहिजे. ठीक आहे. आता हे जर तुम्ही मोजला, मी जर जो टाइम दाखवलेला आहे तुम्हाला, तर या टाइममध्ये तुम्ही जर सपोज तुमचे प्रश्न हे कव्हर केले तर आपले टोटल टाइम किती आहे? 180 मिनिट्स. 3 तास आहेत ना तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे 180 मिनिट्स टोटल मिनिट्स आहेत आपल्याकडे अवेलेबल. त्याच्यामधला आपण किती टाइम यूज केला याची टोटल तुम्ही करून बघा. 165 मिनिट्स येते. ठीक आहे. मग 165 मिनिट्स आपण युटिलाइज केले. उरले किती? 15 मिनिटं. म्हणजे आता आपल्याकडे किती वेळ उरला? 15 ते 20 मिनिटं तुमच्याकडे उरतात. ठीक आहे. हे मिनिट्स मोजून बघा. 165 मिनिटामध्ये तुमचा पेपर कव्हर झाला. ठीक आहे. आपण गृहीत धरू आपण या पॅटर्न प्रमाणे आपण क्वेश्चन कव्हर केले. म्हणजे आपले युटिलाइज किती झाले? 165 मिनिट्स युटिलाइज झाले. मग रिमेनिंग टाइम किती आहे? 15 मिनिटं. ठीक आहे. आपल्याकडे अजूनही 15 मिनिटं बॅलन्स आहे, शिल्लक आहे. ठीक आहे. मग आता हे जे 15 मिनिटं आहेत, मग हे तुम्ही कुठे युटिलाइज करू शकता? दिस रिमेनिंग टाइम कॅन यूज्ड फॉर पेपर रिव्ह्यू. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही पेपर रिव्ह्यू करू शकता. लाईक क्वेश्चन नंबर, प्रत्येक क्वेश्चन नंबर चेक करणे. अरे क्वेश्चन नंबर 2 आपण ॲडमिशनचा केला पण तिथं आपण क्वेश्चन नंबर 3 तर लिहिला नाही. ठीक आहे. किंवा क्वेश्चन नंबर 4 तर लिहिला नाही. हे थोडंसं एक शेवटच्या 10-15 मिनिटात उरलेल्या वेळात हे कामं करायचे असतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर चेक करणे. जर तुम्ही पुरवण्या घेतल्यात तर त्या पुरवण्या चेक करणे, पुरवणीचे नंबर चेक करणे, त्यानंतर बॅलन्स चेक करणे. अकाउंट जर आपण प्रत्येक अकाउंटचे आपण फायनल अकाउंट तुम्ही बनवलं, फायनल अकाउंट बरोबर टॅली केलं का? किंवा आपण कधी कधी काय करतो, घाईघाईमध्ये फायनल अकाउंट आपण 60,000 रुपये ग्रॉस प्रॉफिट काढला, पण आपण ट्रान्सफर करताना 6,000च लिहिले. ठीक आहे. ट्रान्सफर करताना एक शून्य चुकून राहून गेला. तर असे बॅलन्स चेक थोडंसं ओव्हरऑल एक नजर टाकून घ्यायची पेपरमध्ये. काही पॉईंट तुमच्या लक्षात आले तर ते करेक्शन करायचे. ओके. मग बॅलन्स चेक करून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक ठिकाणी टोटल लिहिले आहे का, अकाउंटचे टायटल लिहिले आहेत का, तर हे सगळे चेक करायचं. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह चेकिंग. ऑब्जेक्टिव्हवर एक वर नजर टाकून घ्यायची की आपण जे लिहिलेले उत्तर आहेत, कधी कधी आपण घाईघाईत काय करतो, आपल्याला बरोबर उत्तर येत असतं पण माइंडमध्ये विचार चालू असतात आपले. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाचे, आणि त्याच्यामुळे आपण चुकीचं उत्तर तिथे लिहून ठेवतो, पण ते लिहिताना आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे हे ज्यावेळेस तुम्ही नंतर पुन्हा एकदा नजर फिरवता पेपरवरून, तेव्हा कधी कधी असे पॉईंट लक्षात येतात. ठीक आहे. त्यामुळे मग असे हे चेकिंग करायचे की प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह आपण बरोबर लिहिले का, ऑब्जेक्टिव्ह सगळे अटेंड केले आहेत का, त्याच्यानंतर पेपर टाय केलाय का, पेपर नीट आपण बांधलाय का, पुरवण्या घेतलेल्या त्याला नंबर दिलेत का बरोबर, त्याच्यावर माहिती लिहिली आहे का, बारकोड व्यवस्थित लावलाय का. तर ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजे. आणि ओव्हरऑल आन्सर शीट. ठीक आहे. ओव्हरऑल आन्सर शीटवर एकदा नजर टाका की आन्सर शीट कुठेही खराब झालेली नाही, तुम्ही सगळं लिहिलेलं बरोबर लिहिलंय, व्यवस्थित लिहिलंय. हे एक थोडंसं क्वेश्चन नंबर बरोबर दिले, प्रत्येक अकाउंटची हेडिंग टाकली आहे, टोटल लिहिली आहे प्रत्येक ठिकाणी. तर हे ओव्हरऑल आन्सर शीटवर एक नजर तुम्ही टाकू शकता. मग ह्या कामासाठी तुम्हाला 15 मिनिटं भरपूर आहे. ठीक आहे. म्हणजेच आता इथे बघा, आपण टाइम मॅनेजमेंटमध्ये मी इथे सांगितलंय की प्रत्येक प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे, मग तुम्ही किती वेळ यूज करता आणि आपण बॅलन्स किती वेळ तुमचा शिल्लक राहतोय, त्याच्यातून तुम्ही काय काय करू शकता, उरलेल्या वेळात सुद्धा तुम्ही काय करू शकता, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. तुम्ही जर या पॅटर्न प्रमाणे जर समजा प्रॅक्टिस केली, आता मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, 12वीचे पेपर सोडवण्याचे फायदे, हा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. ते पेपर सोडवताना तुम्ही जर या टाइम मॅनेजमेंट प्रमाणे सवय लावली, एवढ्या वेळामध्ये तुम्ही क्वेश्चन पूर्ण करण्याचा जर प्रयत्न केला तर डेफिनेटली तुमचा पेपर विदिन टाइम कव्हर होणार आहे. 3 तासाच्या आत तुमचा पेपर कव्हर होईल. आणि त्यामुळे आपली घाई गडबड शेवटच्या तासामध्ये जी आपली घाई गडबड होती आणि त्यामुळे उत्तर येत असतात पण ते राहून जातात, किंवा उत्तर आपण लिहितोय येतंय बरोबर पण आपण ते चुकीचे कॅल्क्युलेशन करून ठेवले. तर ह्या सगळ्या गोष्टी कधी होतात, ज्यावेळेस आपली गडबड होते, घाई होते. ठीक आहे. आणि सुरुवातीपासूनच तुम्ही या टाइम मॅनेजमेंट प्रमाणे जर पेपर सोडवला
तर तुमची घाई होणार नाही आणि त्यामुळे या गोष्टीमध्ये तुमचे जे मार्क कमी होणार आहेत ते कमी होणार नाही आणि तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये त्याच्यामुळे मॅक्झिमम स्कोअर करता येईल. 12वीला तुम्हाला छान पर्सेंटेज घेता येईल किंवा अकाउंटच्या पेपरमध्ये देखील तुम्हाला चांगला स्कोअर करता येईल. ठीक आहे. बोर्ड एक्झामसाठी पेपर सॉल्व करणे, घरी पेपर सॉल्व करणे, पेपरची प्रॅक्टिस करणे अत्यंत महत्त्वाचे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे अनेक फायदे आहेत आणि याचा ऑलरेडी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की बोर्ड एक्झामचे पेपर का सोडवायचे. जर तुम्ही डेली बोर्ड एक्झामचे पेपर सोडवत असाल तर तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस होते आणि तुमचा टाईम पेपर हा विदिन 3 आवर्स कव्हर होतो. विदिन टाईम आपला पेपर कव्हर होत असतो. आणि जर समजा तुम्ही ते पेपर सोडवताना टाईम मॅनेजमेंट केली आणि वेळेनुसार पेपर सोडवला, 3 तासाच्या आत पेपर कव्हर केला आणि प्रत्येक प्रश्नाला एवढा वेळ देऊन तुम्ही प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुमचा पेपर विदिन टाईम कव्हर होतो. आणि त्याच्यामुळं जे आपले चुका होतात, गोंधळ होतो पेपरमध्ये, मग आन्सर चुकतात, त्याच्यामुळे मार्क कमी होतात, टोटल चुकते. ते ह्या सगळ्या गोष्टी टाळता येतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला अकाउंटमध्ये मॅक्झिमम स्कोअर करता येतो. अकाउंटमध्ये किंवा तुम्ही इतर विषयांमध्ये देखील अशी टाईम मॅनेजमेंट जर केली तर वेल अँड गुड. त्याच्यामुळे तुमचे सगळे पेपर विदिन टाईम कव्हर होतात आणि तुमचा अकाउंटचा 12चा ओव्हरऑल स्कोअर 12थला तुम्हाला चांगला स्कोअर करता येईल किंवा चांगले पर्सेंटेज मिळवता येईल. त्याच्यामुळे मी हा आज टाईम मॅनेजमेंटचा व्हिडिओ बनवलेला आहे. सर्व 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी नक्की बघा, पालकांनी नक्की बघा, जेणेकरून तुमच्या मुलांना देखील 12वीमध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी याची हेल्प होईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.